हॅलो, गुड इव्हिनिंग गाईज. वेलकम टू मदर्स ड्रीम स्टुडिओ. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. बरेच दिवस झाले मी कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ टाकलेला नाही, कारण मला काही बरं नव्हतं वाटत आणि आता पुन्हा आता टाकणार होते, पण आता 2 दिवसापूर्वी आम्ही मुलांना घेऊन वॉटर पार्क गेलो होतो. त्याच्यामुळे 2 दिवस पुन्हा थोडंसं तिथल्या पाण्याचं काय ते इफेक्ट वगैरे, त्याच्यामुळे मी काही 2 दिवस आणखी व्हिडिओ काही बनवू शकले नाही. सो आता झाली आहे, आता वाजत आहे संध्याकाळचे 7:30. आता मी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि आता थोड्याच वेळात आमच्याकडे नळ पण येईल. मला पाणी पण सुद्धा भरायचं आहे, त्याच्यामुळे आपण वळूया किचनकडे. चल. मुलांना खूप घाई होती. मुलांची एक्झाम व्हायची आहे, पण त्यांना म्हणायचं होतं मम्मी वॉटर पार्क चला. सो आम्ही संडेला सुट्टी होती, त्यामुळे सगळ्या मैत्रिणी वॉटर पार्कला गेलो होतो. खूप मस्त एन्जॉय केला. ठीकठाक होता वॉटर पार्क, सगळं व्यवस्थित होतं. पण ते तिथं ते क्लोरीन पाणी जे राहते त्याच्यामुळे थोडंसं इफेक्ट वाटते. पाण्याचा इफेक्ट जरा, सगळं ते पाणी कितीही म्हटलं तरी ते तोंडामध्ये नाकामध्ये जाते. तर आता 2 दिवस मला ते बरंच नव्हतं वाटत, त्याच्यामुळे मी पुन्हा आणखी काही व्हिडिओज मी तिथे काही करू शकले नाही, कारण तिथे फोन माझा तिथे अलाउड नव्हता. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की सगळ्यांनी फोन सगळे ठेवून दिले होते, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे काही शूट करू शकले नाही. सो आता करत आहे मी स्वयंपाकाची तयारी. आलू बॉईल केले होते मी, आता आलूचे छोटे काढून घेते. मगाशीचा स्वयंपाक आहे. थोडंसं मला आता भात वगैरे करायचा आहे, थोडा भात करून घेते आणि आलूची भाजी करून घेते. मुलांना रशाचीच भाजी करत आहे. आलू झाले आहे माझे पूर्ण छिलके काढून. आता करूया आपण. मी आत्ताच काल हे साबुदाणा आणि आलू टाकून ह्याचे पापड बनवले. आता सोहमला खायचे आहे हे की मम्मी टेस्ट दाखव, तर मी त्याला थोडेसे तळून देत आहे. बघू याची टेस्ट कशी आहे. हे साबुदाण्याचे हे जे पीठ करून असते, साबुदाण्याला भाजून त्याचं मिक्सरमधून त्याला ग्राइंड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आलू वगैरे, मिरचीचा पेस्ट आणि जिरं वगैरे टाकून त्याचं एक छान असं एकजीव मिश्रण करायचं. आणि आपल्याकडे आपण लाटू पण करू शकतो, किंवा जर आपल्याकडे पुरी मशीन असेल तर आपण पुरी मशीननी सुद्धा पापड करू शकतो. तर सोम म्हणाला की मम्मी मला थोडीशी हलकीशी भूक आहे, तर मला थोडीशी पापडाची टेस्ट करू दे. तर मी त्याला पापडाची टेस्ट त्याला तळून देते, बघते कशी टेस्ट झालेली आहे. आता येत आहे समोर गुढीपाडवा. कोणाकोणाकडे गुढी उभारल्या जाते हे प्लीज मला सांगा, कारण आमच्याकडे गुढीपाडवा असतो, परंतु गुढी वगैरे आम्ही उभारत नाही, कारण आमच्याकडे आधीपासूनच गुढीची प्रथा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलांना आवडतं, पण आम्ही म्हणतो की आपल्या घरी नाही आहे, तर आम्ही ते करत नाही. आणि उन्हाळा आता दिवसेंदिवस खूप आता गरम होत आहे दिवस, त्याच्यामुळे उन्हामध्ये जाणं निघणं खूप अशक्य आहे. थोडं मी तेल गरम होईपर्यंत मी कांदा चिरून घेत आहे. माझ्याकडे चाकू वगैरे आहे, पण मला यानेच कट करायला आवडतं. मी यानेच कट करते. सो तेल तापलेलं आहे, मी बघते पापड तळून बघते कसे झालेले आहे. बघूया याची टेस्ट.
टेक्स्चर वरून तर छान वाटत आहे. मगाशी मी चवळीची भाजी केलेली होती, ती पण एवढी वाचलेली आहे. तर मी आता थोडंसं तेल काढून पुन्हा चवळीची भाजी थोडा डबल तडका देते, कारण ती थोडं त्याच्यामध्ये तिखट कमी झालेलं होतं. थोड्याफार मिरच्या टाकून तिला डबल फ्राय करते. लाल मिरच्या टाकत आहे मी. आता माझ्याकडे या वेळेला आता नळाची वेळ होते, त्याच्यामुळे मी स्वयंपाक पटकन करून घेते. स्वयंपाक झाला की सगळं मोकळं होते, मग पाणी भरायला वेळ मिळतो. तर मी आता मिरचीला तडका लावते. चवळीची भाजी परतून घेते. थोडा वेळ हिला होऊ देते. आलूची भाजी मी रश्याची करत आहे, कारण चवळीची भाजी आहे. थोडा रस्सा करून घेते त्याला. कारण मगाशी चवळीच्या भाजी वरण केलं होतं मी, पण माझ्या मुलीला वरण इतकं आवडते की ती वरण पिऊन घेते. त्याच्यामुळे आता भाजी आहे पुन्हा डबल वरण मुलं म्हणजे त्यांना आवडत नाही जास्त. मला लाईक करा. तर झालीच आहे थोडीशी चवळीची भाजी. तिला मी कढईतून काढून घेते. तेल ठेवलेलं आहे मी, मगाशी जे काढलेलं होतं ते तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आता थोडीशी आलूची भाजी करून. हे काल आंबे होते, ह्या आंब्याचा करायचा आहे मेथी आंबा. सो तुम्ही कसे करता प्लीज मला तसं कमेंटमध्ये सांगा. मी पण असं नवीन नवीन ट्राय करेन. रशाची भाजी, कांदे वगैरे झालाय, याच्यामध्ये पेस्ट पण टाकलाय थोडा आलं लसणाचा. आता हे तिखट मीठ आहे हे टाकत आहे आणि टमाटर. थोडी ग्रेव्हीवालीच बनवणार आहे, तर हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. याच्यामध्ये मी प्रत्येक प्रकारचे माझे मसाले असतात. जसं हा आहे सब्जी मसाला आहे, एव्हरेस्टचाच आहे. हा सांबार मसाला आहे, हा छोले मसाला आहे, हा चिकन मसाला आहे, हा चाट मसाला आहे, जिरा पावडर आहे आणि हा एव्हरेस्टचाच आहे कांदा लसूण मसाला. कधी जर अशी वेळेवर जर भाजी करायची असली तर मी हेच मसाले यूज करते. त्यातलं थोडं थोडं टाकून दिलं, फक्त फ्रेग्रन्ससाठी, थोडं टेस्टिंगसाठी येऊन जातात. कारण माझ्याकडे तेवढं आम्ही स्पायसी वगैरे
खात नाही. बिर्याणी मसाला असं थोडं थोडं सगळे मसाले मी यूज करून घेते. आलू शिजत आहे आणि मसाल्याचा डब्बा पण ठेवून देते फ्रीजमध्ये. हा आमचा फ्रीज आहे. मी याला काही तेवढं ऑर्गनाइज नाही केलं आहे. इथे माझं फ्रीजरमध्ये फ्रीज आहे. इथे फ्रोझन मटर ठेवलेली आहे आणि इथे सगळे कडधान्य आहे. जसं ह्या काही डाळी आहे, फुटाणे आहे. कसं बाहेर ठेवलं की त्याला कीड लागतं, म्हणून मग मी याच्यामध्ये याला असं ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. मी तेवढं काही ऑर्गनाइज केलेलं नाही आहे. हे आहे तर इथे हे यांना माझ्या हस्बंडला गिफ्ट मिळालं होतं दिवाळीमध्ये. तर हे कॉफी आहे. तर ह्या कॉफीच्या बॉटल मी म्हटलं बाहेर पण खराब होईल, तर ह्या इथे ठेवलेल्या आहे. इथे वटाणे, खाकस आहे आणि हा गुलकंद आहे. हा सुद्धा फ्री मिळाला होता, त्यांना गिफ्ट मिळालं होतं. आणि ह्या पण काही डाळी आहे, याच्यामध्ये पण डाळ ठेवलेली आहे. आणि हे सॉसेस आहे. याच्यामध्ये प्रत्येक फ्लेवर जसं हे सॉस आहे, चिली सॉस आहे आणि हे ठेचा आहे. कधी कधी टेस्ट नसली तर मग माझ्याकडे जसा हा हिरवा ठेचा आहे आणि हे इमली सॉस आहे. हे शेजवान चटणी, वऱ्हाडी ठेचा आणि हा कोल्हापुरी ठेचा, असे 2-3 प्रकारचे माझ्याकडे ठेचा आहे. की कधी कधी जर भाजी मुलांना आवडली नाही किंवा यांना जर आवडली नाही तर हे मग ठेचा घेतात. थोडंसं मी पाणी घालते, थोडं टमाटर शिजले पाहिजे. सो आणि हे सॉसेस आहे, जसं मंचुरियन आपलं नूडल्समध्ये वगैरे टाकायला. आता हे पण सॉसेस सगळे संपत आलेले आहे. आणि हे आहे, मी या प्रकारे ठेवलेलं आहे. मी काही तेवढं ऑर्गनाइज केलेलं नाही आहे. सो माझा असंच फ्रीज आहे. हा माझा मसाल्याचा डबा इथेच राहतो. हे लोणचं आहे, दूध आहे, हा पेस्टचा डबा आहे. आणि हे जे डबे दिसत आहे हे मागे, याच्यामध्ये तीळ आहे आणि हे धने पावडर आहे. कारण माझ्याकडले आमचं गाव आहे, तर आमची शेती आहे, तर तिथे धने वगैरे होतात. तर मी मागच्या वर्षी धने आणले, पण ते धने थोडे खराब होते, त्याच्यामुळे मी त्याचं पटकन पावडर बनवून ठेवलं. तर म्हणून त्याला कीड वगैरे काही लागलं नाही पाहिजे म्हणून मी त्याला फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे. हे डेअरी प्रोडक्ट आहे. तर इथे असं बिस्किटाचं सध्या मी असंच ठेवलेलं आहे. मी काही ऑर्गनाइज केलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगत आहे. हे अंजीर वगैरे इथे. आणि इथे सगळं व्हेजिटेबल्स आहे. हे टमाटर मी वेगळेच ठेवले आहे, कारण टमाटर कशा भाजींच्या खाली वगैरे दबायला नको म्हणून मी असं ट्रेमध्ये ठेवलेलं आहे. पालक आहे मी. आणि फक्त मी हे ऑनलाईन मिशोवरून हे बोलवले होते. हे ऑर्गनाइज मला खूप आवडले. याच्यामध्ये सांबार, एका डब्यामध्ये मी मिरच्या ठेवलेल्या आहे. चांगलं आहे, क्वालिटी पण चांगलीच आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं, याच्यामध्ये सांबार आहे, मिरची आहे, कधीच खराब होत नाही. त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट आवडले. मी अजून बघत आहे की अजून काही यांचं काही ऑर्गनाइज करायचं असेल तर प्लीज मला तुम्ही सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी प्रयत्न करीत आहे ब्लॉगिंगचा. तर आपल्या इथे टमाटर होतच आले. मी फ्रीजचं ऑर्गनाइज सांगताना मी तुम्हाला भाजी पण करत आहे. पाणी माझ्याकडलं पूर्ण संपलेलं आहे. सो मला आता पाणीसुद्धा घ्यायचं आहे. टाकी वगैरे आहे, पण माझ्याकडे सध्या कन्स्ट्रक्शनचं काम सगळं, त्याच्यामुळे मला स्वतः पाण्याचं वगैरे स्वतः पाईप लावून घ्यावं लागते. आणि ही माझी मुलगी रुद्राणी, हिला हे पापड खूप आवडतात, सोहमला पण आवडतात, म्हणून हिने माझ्या मम्मी काही करत का. ही आली आहे खेळून. हिची सुद्धा एक्झाम चालू आहे, ही सेकंडला आहे. सो हाय का रुदू, हाय का. चला तर आता भेटूया नंतरच्या ब्लॉगला. मी पाणी वगैरे आता घालत आहे. मी आलू थोडे स्मॅश करून टाकत आहे. थोडी याची रस्सा भाजी करून घेते, कारण आता भातासोबत वगैरे थोडा रस्सा लागेलच. नळ आलेली आहे. आता पाणी वगैरे घ्यायचं आहे मला. सो मी इथेच आपली ब्लॉग संपवत आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि सगळ्यांना शेअर करा.